ऑपरेशन सिंदूर पुन्हा एकदा चर्चेत आले। नुकतंच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर वरून केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलंय। प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका सुद्धा केली आहे। काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर सरकारनं ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं आणि यावरच्या चर्चेमध्ये बोलताना ऑपरेशन सिंदूर हे सरकारनं माध्यमांमध्ये केलेला तमाशा होता असं प्रणिती शिंदे म्हणाल्या होत्या। आणि एकूणच काय तर या विषयावरून सध्या वातावरण तापलेलं आहे। हे वातावरण तापलेलं असतानाच आता ऑपरेशन सिंदूरचं स्टेटस ठेवणं पुण्यातल्या एका शिक्षिकेला चांगलंच महागात पडलंय। आता नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी। तर त्याचं झालं असं आहे की पहलगाम मध्ये जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता त्याला उत्तर देण्यासाठी सरकारनं ऑपरेशन सिंदूर राबवलं। सरकारनं लष्कराच्या मदतीनं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची बरीच चर्चाही झाली होती। अगदी जिकडे तिकडे ऑपरेशन सिंदूर बाबत चर्चा होत होती आणि सरकारवर कौतुकाचा वर्षाव होत होता। अशातच पुण्यामध्ये सुद्धा एका सोसायटीचे सदस्य ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत ग्रुपवर चर्चा करत होते आणि त्यावेळी पुण्यातल्याच रहिवासी असलेल्या आणि पेशानं शिक्षिका असलेल्या फराह दिबा यांनी सोसायटीच्या महिलांच्या या व्हॉट्सअप ग्रुपवर ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि फराहने हसता इमोजी ग्रुपवर पोस्ट केला होता आणि इतर काही ज्या आक्षेपार्ह पोस्ट आहेत त्या सुद्धा गेल्या होत्या। अर्थात फराहचे कुटुंबीय हे पाकिस्तानामध्ये राहतात त्याचा सुद्धा संदर्भ या संपूर्ण पोस्टला होताच, पण तिने केलेल्या या पोस्टवरनं सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती। अगदी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकांनी त्यावेळी घोषणा दिल्या होत्या। त्यानंतर पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि तिच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला। मात्र तो गुन्हा रद्द व्हावा यासाठी फराहनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। मात्र ही याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। राष्ट्राच्या एकतेला धोका निर्माण करणारे संदेश हलक्यात घेऊ शकत नाही असं मत न्यायालयानं नोंदवलंय। मात्र सरकारी वकिलांनी महिलेच्या या याचिकेवर आक्षेप घेतला होता आणि याचिकादार हा सुशिक्षित आहे, एक ती शिक्षिका आहे आणि अशा व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करताना जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे। तिने भारतीय लष्कर, देशाचे पंतप्रधान आणि देशविरोधी पोस्ट केलेले आहेत आणि हे प्रकरण गंभीर आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। जळत्या राष्ट्रध्वजाचा फोटो सुद्धा व्हॉट्सअपचा स्टेटस या फराने ठेवला होता आणि एकूणच देशाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत नोंदवलेला गुन्हा जो आहे तो रद्द करण्यासाठी तिने उच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती। जी याचिका न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे देशविरोधी असं काही कृत्य करणारा कुणीही असो त्याला माफ केलं जाणार नाही असं मत सुद्धा न्यायालयानं नोंदवलेलं आहे आणि तिची याचिका अर्थात फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर हे पुण्यामध्ये का असेना चर्चेत आलेलं आहे।